एक IITचा हुशार विद्यार्थी, संरक्षण मंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री अशा अनेक भूमिका खरं तर मनोहर पर्रीकरांनी निभावल्या आणि हे सगळं करत असताना त्यांनी आपल्यातला एक सच्चा माणूस जो आहे, सरळ साधा राहणीमान असलेला माणूस, तो कधीच गमावला नाही, तो कधीच हरपला नाही. आपल्यासोबत आहेत मनोहर पर्रीकर यांचे स्नेही, यांचे मित्र. त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये त्यांच्यासोबत होते ते म्हणजे वसंत लिमये. पुन्हा एकदा आपण लिमयजींकडे जाणार आहोत. जसं मी आता लिमयजी म्हणाले, अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या अगदी चोखपणे. कुठेही त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे महत्त्वपूर्ण निर्णय आहेत ते कधीच ढळू दिले नाहीत. ठामपणे त्यांनी आपले निर्णय जे आहेत ते घेतले आणि सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. हे सगळं करत असताना त्यांच्यातला एक सरळ साधा माणूस जो आहे तो मात्र कधीच हरपला नाही. अगदी स्कूटरवरून जाणं असेल, ऑफिसला ते गोव्यात स्कूटरवरनं जात होते. त्यानंतर त्यांचं राहणीमान जे आहे ते अतिशय साधं सरळ होतं. त्यांना ज्या हॉटेलमध्ये, ते साधं असेल किंवा कोणतंही हॉटेल असेल, तिथे जाऊन जे हवंय, जे आवडतं ते खाणं, या सगळ्याच गोष्टी त्यांनी कधीच सोडल्या नाही. खरं एक छोटी आठवण आणखीन सांगावीशी वाटते की या माणसाचं म्हणजे साधं राहणं, कोणाबरोबरही मिसळणं हे अत्यंत महत्वाचे गुण त्यांच्याकडे होते. पण मला आठवतंय 2012 साली माझी ही कादंबरी प्रकाशित होत होती आणि यांनी मला सांगितलं होतं की मी येतोय कार्यक्रमाला. शनिवारी कार्यक्रम होता आणि त्याच आठवड्यात मंगळवारी बातमी आली की त्यांच्या मुलाला काहीतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, ICU मध्ये. तर मी साहजिकच मनातल्या मनात म्हटलं की मंदूला येणं शक्य नाही, म्हणजे हे असं काही घडलेलं असताना. त्याला काहीतरी बुधवारी ICU मधून बाहेर सोडलं. हा माणूस गुरुवारच्या रात्री गोव्याला गेला. सेशन चालू होतं. शुक्रवारी सेशन अटेंड करून शनिवारी सकाळी हा पुण्यात हजर. एक काहीतरी सरकारी कार्यक्रम होता. तो आटपल्यानंतर बरोबरच्या ताफ्याला बाजूला पाठवून दिलं. एका मित्राच्या इंडिकामध्ये बसून हा माणूस 6 वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होता. मी पाहुण्यांचं स्वागत करायला बाहेर होतो. मी याला बघितलं, मी थक्क झालो. म्हटलं, अरे तू कसं काय? मिठी वगैरे मारल्यानंतर थकलेला होता. परंतु मला आजही आठवतंय की त्यानंतर स्टेजवरती त्यांना बोलावण्यात आलं की मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री कार्यक्रमात आहेत. तर त्यांना स्टेजवर बोलावण्यात आलं. थकलेला दिसत होता, तरी त्याचं मिस्किलपणा गेलेलं नव्हतं. अतिशय खेळकरपणे तरीही त्यांनी 2-3 मिनिटं कार्यक्रमात बोलायचं हे दाखवलं, उत्साह दाखवला. आणि हे सगळं मित्र म्हणून एक शब्द दिलाय आणि तो पाळणे, त्याच्यासाठी काय वाटेल ते करणे, हा जो काही स्वभावातला गुण आहे त्याच्यासाठी तो बऱ्याच जणांचा अतिशय जीवाभावाचा मित्र होता. आणि असा जवळचा माणूस म्हणजे आज मी फेसबुक किंवा इतर ठिकाणी सगळीकडे बघतोय तर कोणीतरी घरातलं एक मोठं आवडतं लाडकं माणूस गेल्यासारखं एक भावना सगळीकडे जाणवते मला. आणि जवळचे, लांबचे, भावना आहे ही आज फक्त कुटुंबातच नाही, मित्र परिवारांमध्येच नाही, तर संपूर्ण देशवासियांच्या मनात आहे की आपल्याच घरातलं कोणीतरी आज गेलंय आणि म्हणून सगळीकडे आज हळहळ व्यक्त होतीये. तुम्ही या इतक्या छान आठवणींना उजाळा दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर आपण पाहिलं ते म्हणजे एक सरळ, सच्चा आणि हुशार, हरहुन्नरी, कधीही न थकणारा असं हे व्यक्तिमत्व असलेलं मनोहर पर्रीकर, देशाचे माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री, यांना न्यूज 18 लोकमतची आदरांजली.